आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी। अजय बारसकरांनी आरोप केल्यानंतर जरांगे पाटलांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत। अजय बारसकरला हाताशी धरून राज्य सरकारनंच माझ्यावर ट्रॅप लावलाय असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय। शिवाय ट्रॅप लावण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी 15 ते 16 माणसं पेरली आहेत असा आरोप देखील जरांगे पाटलांनी केलाय। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार भंगार असल्याची टीका जरांगेंनी केली आहे। ती भंगार सरकारने हाताखाली धरून माझ्यावर ट्रॅप रचलाय। बरं ट्रॅप रचायला मी केलंच काय मला हे कळत नाही। मी काय वाईट केलं? काहीच नाही। त्याच्यामुळे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं याच्यावर मला प्रश्न विचारू नका। इतक्या नालायक हे महाराजच नाही, याच्याबद्दल मला प्रश्नच विचारू नका। याला हे सरकारचं ट्रॅप मधलं आहे, सरकारने याला पुढे घातलेलं आहे। ट्रॅप मध्ये कोणते नेते मंत्री आहेत माहिती आहे आम्हाला। चळवळ आमची संपत नाही, तुम्ही संपवण्याचा घाट घातलेला आहे। तुम्ही माणसं पेरले 16-17 जण तुमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी सगळ्याला सगळं माहिती आहे। मग तुम्ही फक्त हे गोडीना आणि व्यवस्थित आंदोलन हाताळा, नाटकं नका करू, व्यवस्थित हाताळा आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा। दरम्यान शिंदे फडणवीसांनी माझ्यावर ट्रॅप लावणं बंद करावं आणि मराठा समाजाला जवळ करावं असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। तर ट्रॅपशी सरकारचा काहीही संबंध नाही, जरांगेंसोबत आंदोलन करणाऱ्यांचा तो अंतर्गत वाद आहे असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलंय। मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले ट्रॅप रचायचे बंद करून मराठा समाजाला जवळ करावं। शब्द कळालेत ना? मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा समाज जवळ करावं, सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणीसाठी गोडी गुलाबीने कसा तोडगा काढता येईल। तुमचं कसलंच षडयंत्र, केंद्रव्यापी सुद्धा षडयंत्र माझ्या विरोधात सक्सेस होऊ शकत नाही। अजय बारसकर हे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन उभं राहिलं माननीय जरांगे पाटलांनी केलं त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर होते। आता हे त्यांच्या अंतर्गत गोष्टी आहेत, म्हणजे हे जे काय जरांगे पाटलांच्या बरोबर काही ठराविक मंडळी हे सगळं नियोजन करत होती, त्यांच्यातल्या काही गोष्टी बाहेर येत आहेत। आता हा सरकारचा ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण ह्या जरांगे पाटलांच्या बरोबर मराठा आरक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे त्या आता एक गोष्टी बाहेर येत आहेत। दरम्यान अजय बारसकरनं माझ्या विरोधात बोलण्यासाठी 40 लाख रुपये घेतलेत असा आरोप जरांगेंनी केलाय। शिवाय बारसकरवर काही महिलांनी विनयभंगाचे आरोप केलेत। बारसकर हा बलात्कारी असल्याचा आरोप देखील जरांगेंनी केला आहे। तर 40 लाख रुपये घेतलेत असंही कळालंय, ऐकू माहिती मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी, म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो। अहो एका दिवसात याला एवढे चॅनल उपलब्ध होते कसे? मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले। यांनी विनयभंग केला आमच्या गावात, आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी, पण बड्या नेत्यामुळे हे वाचलाय। यांनी कशाला महाराजाचं नाव लावायचं बरं? त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं, कारण तू बलात्कार करणार आहेस, त्याला महाराज नाव